नुकतीच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तर त्यांच्यासोबत काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यामध्ये काही नेत्यांची नावं ही सर्वाधिक चर्चेत होती। त्यातीलच एक नाव म्हणजे चिराग पासवान। मैं चिराग पासवान ईश्वर की शपथ लेता हूं। बॉलिवूड मधून थेट राजकारणात प्रवेश करणाऱ्या चिराग यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनच मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलंय। सध्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून सर्वत्र त्यांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार, मी समीक्षा वेंडेदरगड, आपण पाहताय बखर लाईव्ह। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे चर्चेत आले, कारण एनडीएनं बिहारमध्ये त्यांच्या पक्षाला 5 जागा दिल्या होत्या आणि या 5ही जागांवर चिराग पासवान यांच्या उमेदवारांना विजय मिळालाय। त्यामुळं मोदींचं सरकार येणार म्हटल्यावरती त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार असे अंदाज लावले जात असतानाच सुरुवातीपासूनच यामध्ये चिराग पासवान यांचं नाव चर्चेत होतं आणि झालंही तसंच। 2024च्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात चिराग पासवान यांनी आपलं स्थान मिळवलंय। चिराग पासवान यांना घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेला आहे। चिराग यांचे वडील रामविलास पासवान यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 11 वेळा लोकसभा निवडणूक लढवली आणि 9 वेळा विजय मिळवलाय। रामविलास पासवान यांनी 6 पंतप्रधानांसोबत कामही केलंय, ते 5 वेळा केंद्रात मंत्री राहिलेत। अशा कर्तबगार नेत्याचे चिराग पासवान हे चिरंजीव आहेत। चिराग यांनी आतापर्यंत 3 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे, मात्र मंत्रिपदापासून ते वंचित राहिले। यंदा मोदी सरकारनं त्यांच्यावरती विश्वास व्यक्त केला। राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलंय। त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1982 रोजी दिल्लीत झाला। ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत। केवळ इंजिनिअरिंगच नाही तर चिराग यांनी फॅशन डिझायनिंगचा देखील कोर्स केलाय। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी चिराग पासवान बॉलिवूडमध्ये सक्रिय होते। 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिले न मिले हम सिनेमात चिराग पासवान आणि कंगना रनौत यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे। बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर चिराग पासवान यांनी राजकारणात प्रवेश केला। 2014 मध्ये जमुई मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यानंतर हाजीपूर मधून त्यांनी विजय मिळवला। त्यांचे वडील रामविलास पासवान यांनी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग यांचे काका पशुपती कुमार पारस यांनी त्यांची साथ सोडली। स्वतःला एलजेपीचे लोकसभेचे नेते म्हणून घोषित केलं। त्यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे 2 भाग झाले। पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष रामविलास आणि पारस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पशुपती पारस आणि चिराग पासवान दोघांनीही हाजीपूर जागा लढवण्याचा दावा केला होता। निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या वेळी एनडीएनं आपली फसवणूक केली असा आरोप करत पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। मात्र त्यानंतर त्यांनी लगेचच यू-टर्न घेतला, कारण चिराग यांच्या पक्षाला त्यावेळी एनडीए कडून 5 जागा देण्यात आल्या होत्या आणि या 5ही जागांवरती चिराग पासवान यांनी विजय मिळवलाय। त्यामुळेच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।